लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे। यामध्ये आम आदमी पार्टीचाही समावेश आहे। मात्र आम आदमी पार्टीनं इंडिया आघाडीसोबत जाऊन निवडणूक लढवू नये यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपकडून दबाव आणला जात असल्याचं आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। इंडिया आघाडी आकारालाच येऊ नये म्हणून भाजप प्रयत्न करत असून काँग्रेससोबत इंडिया आघाडीमध्ये सामील झालात तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक केली जाईल असा इशारा भाजप नेत्यांकडून आम आदमी पार्टीला दिला जातोय असा आरोप देसाई यांनी केलाय। इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा निरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना आला असल्याचंही देसाई यांनी सांगितलं। आम आदमी पार्टी मात्र मोदी सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या दबावाला भीक घालणार नाही असं सांगत ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून भाजपनं आघाडी तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचाच भाग म्हणून काम करत राहील असंही संदीप देसाई यांनी स्पष्ट केलंय। यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, आदम शेख, शुभंकर भटकर आदी उपस्थित होते।